मंडळी, 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आणि यंदा ही अक्षय तृतीया आलेली आहे। 30 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी असे कुठले उपाय करावे ज्यामुळे घरात सुख समृद्धी येईल, कुठल्या देवतेची पूजा करावी, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती कार्य आवर्जून केली पाहिजे ज्यामुळे घरातल्यांची प्रगती होते, घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि अक्षय तृतीया या दिवसाचं महत्त्व हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत ऐकायला मिळणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, चॅनलला सबस्क्राइब करा। संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण, उत्सव, व्रत, वैकल्य साजरी केली जातात। भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण, उत्सव आणि व्रत ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली गेली आहेत। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवस विशेष आहे। अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी। या दिवशी जप, होम, दान इत्यादी तुम्ही गोष्टी केल्यात तर त्याचं पुण्य अक्षय असतं, जे कधीही संपत नाही असं म्हटलं जातं। मंडळी, याच तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात। या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते, नरनारायण जयंती असते, परशुराम जयंती असते, बसवेश्वर जयंती तसंच हयग्रीव जयंती सुद्धा असते। म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून तुमच्या लक्षात येईल। या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं। भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की या तिथीला केलेलं दान, हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही। मंडळी, अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्त्व आहे। जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्यास महत्त्व आहे। ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केलं नव्हतं। व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही। त्यामुळेच अक्षय तृतीया शिक्षु तृतीया असंही म्हणतात। या तिथीला केलेलं दान अक्षय असत। या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते। या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा, तसंच उन्हासाठी छत्री किंवा पायात घालायचे जोडे सुद्धा गोरगरिबांना दान करावे असं म्हटलं जात। सूर्यवंशातील भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी ही कथा आहे। अक्षय तृतीयेला दान करावं असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो। या दिवशी केलेल्या दानाच महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णन करण्यात आल्या आहेत, त्या माणसाच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी, रुजावी या हेतूने सांगितलेले आहेत। या सणाच्या निमित्ताने दानाच आणि त्यागाच महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो। आता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असंही सांगितलं जातं। या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते। या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजेच कधी न संपणार असतं। म्हणूनच तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं, मोठे आर्थिक व्यवहार करणं, शुभ काम करणं या गोष्टी केल्या जातात। महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली अशी आख्यायिका ही प्रचलित आहे। आता भविष्य पुराणामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेबद्दल काहीतरी सांगितलंय बरं का। ते काय आहे? एक सदाचारीनी दानधर्म करणारा व्यापारी होता। दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला। व्यापाऱ्याची स्थिती हलाखीची झाली, दारिद्र्य आलं। त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला। पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला। खूप यज्ञ त्याने केले, राज्य सुख उपभोगले, पण अक्षय तृतीयेला त्याने केलेलं पुण्य कधीही क्षय पावलं नाही। ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्य पुराणात येते। वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात। या दिवशी तुम्ही अन्न, वस्त्र, सोनं तसंच पाण्याचे दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती। या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती करून देणार असत। या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी सुद्धा मान्यता आहे। मंडळी, अक्षय तृतीयेच्या दिवशी दान कुठल्या कुठल्या गोष्टींचे करावं, या अक्षय तृतीया तिथीच महत्त्व तुम्हाला आता लक्षात आलंच असेल। यामध्ये आपण काही पुराणांचा सुद्धा संदर्भ बघितला, ज्यामध्ये अक्षय तृतीयेच्या तिथीच वर्णन करण्यात आलंय आणि दानाच महत्त्व सांगण्यात आलंय। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। याचं कारण म्हणजे याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला होता। या दिवसाने एका कलहाचा अंत आणि दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात अशी संधी साधलेला हा काळ आहे।
त्यामुळेच अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला महत्त्व आहे, कारण हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त असतो. मुहूर्त खरं तर एका क्षणाने साधलेला असतो, तरी संधी कालामुळे त्याचा परिणाम 24 तासांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. आता बघूया अक्षय तृतीयेबद्दल भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला काय सांगितलं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे युधिष्ठिरा, या तिथीला केलेलं दान हवन क्षयाला जात नाही. म्हणूनच या तिथीला ऋषी मुनींनी अक्षय तृतीया असं म्हटलं आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केलं जातं ते सर्व अक्षय अर्थात अविनाशी. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असं, त्यामुळेच या दिवशी दान करायला सांगितलेलं आहे. या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळतं. पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवाने पूर्वी केलेलं पाप न्यून होतं, कमी होतं आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो. एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला दान करायलाच हवं. दानाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत बरं का. म्हणजेच पहिला प्रकार आहे धनाचं दान करणे. धनाच दान करणे म्हणजे तुम्ही कुणाला आर्थिक मदत करू शकता. आता ही आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा वेगवेगळे असतात. तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता किंवा अशी एखादी संस्था जी राष्ट्रासाठी कार्य करती आहे, अशी एखादी संस्था जी धर्मासाठी कार्य करती आहे, अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही हे दान करू शकता. दुसरं दान आहे मनाच दान. अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवतेचा जप करावा. कुलदेवतेच्या उपासनेमध्ये स्वतःला मग्न ठेवावं. आपल्या सद्गुरूंच्या मंत्राचा जप करावा. दिवसभर उपासना, साधना आणि ध्यान करावं. त्यामुळे मनाच दान होतं, अर्थात मनाला दिवसभर ईश्वर चरणी लावावं. आणखीन एक प्रकारच दान अक्षय तृतीयेला आवर्जून करावं, ते म्हणजे उदक कुंभाच दान करणं. पण उदकुंभ दान करणं म्हणजे काय, तर मातीचा एक छोटा माठ, पाण्याने भरलेला माठ दान करणं. त्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणाला दान करायचा. त्यामुळे काय होतं तर त्यामुळे पितृऋणातून आपल्याला मुक्ती मिळते. पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते. पितरांसाठी या प्रकारच दान केलं जात. तुमचा जर या गोष्टींवर विश्वास नसेल तर कमीत कमी हे तर तुम्ही मान्य कराल की एप्रिलचा उन्हाळा आहे, उष्माघाताने लोक मरतायत. मग अशा वेळी एखाद्या ठिकाणी गरिबांसाठी पानपोईची सोय करा. त्यांना माठातलं थंड पाणी प्यायला मिळेल अशी सोय करा. प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. या प्रकारच्या दानात सुद्धा पुण्य तुम्हाला अक्षय मिळेल. याशिवाय तुम्ही गोरगरिबांना उन्हापासून रक्षण करणाऱ्या गोष्टी दान करू शकता, जसं की छत्री, चपला. त्याचबरोबर एखादी उपाशी असणारी व्यक्ती, तिच्यासाठी धनधान्यही दान करू शकता. अक्षय तृतीयेला तुम्हाला जमेल तसं दान मात्र तुम्ही करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात निश्चितच बदल घडून येईल. आता अक्षय तृतीयेला कुठल्या गोष्टी करू नयेत. अक्षय तृतीयेला मांस आणि मदिरा यांचे सेवन करू नये. खोटं बोलू नये. कुणालाही फसवू नये. त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद, भांडण अक्षय तृतीयेला करू नये. अक्षय तृतीयेला लक्ष्मी पूजन अवश्य करावं किंवा माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करावा. माता लक्ष्मीच्या एखाद्या स्तोत्राचं पठण करावं. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर होते. आपण इतरांचाही विचार करावा आणि त्यामुळे आपलंही भलं होतं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.